नमस्कार. आज आपण आलेलो आहोत आपल्या गावच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीपाशी. ही जलजीवन योजना, हर घर जल या योजनेमधून निधी आलेला. त्याच्यामध्ये आपल्या बारूळच्या तळ्यामध्ये एक विहीर, तिथून 2-3 किलोमीटर पाईपलाईन आणि टाकी आणि पूर्ण गावानं पाईपलाईन, ह्या 5 कोटी निधीमध्ये ही सगळी योजना होती. पण कोणतं कारण काय माहित नाही, ही योजना ठप्प पडली आहे. ही योजना जर पूर्ण झाली असती तर जवळपास आपल्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये नळ भेटला असता आणि पुढचे 50 ते 100 वर्ष माझ्या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता. पण तुम्हाला लाचार ठेवायचं आहे या लोकप्रतिनिधींना, या राजकारण्यांना. तुम्हाला मजबूर ठेवायचं आहे त्यांच्या मागं फिरण्यासाठी, त्यांचा झेंडा हातात धरण्यासाठी. पण आमचं एक उद्दिष्ट आहे की कोणाचा झेंडा बिंडा हातात न धरता आपल्या गावच्या तरुण पिढीनं कोणता कामधंदा हातात घ्यावा, ही आमची सच के साथ या चॅनलची अपेक्षा आहे. त्यामुळं नवतरुण पोरांनी, गावातल्या नागरिकांनी आपण ह्याचा थोडासा विचार करावा आणि आपल्या गावासाठी ही योजना लवकरात लवकर कधी सुरू होईल, कधी तिला जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध करून देता येईल, ही मी अपेक्षा करतो तुमच्याकडून. आणि आपल्या इथं एक ठिकाणी व्यक्ती आहेत, आपण त्यांचं मत जाणून घेऊया. इथं जात होते, जाता जाता आम्ही त्यांना, मामा इकडे या, जाता जाता आपण त्यांना बोलवलं. त्यांची इच्छा आहे का नाही आपण त्यांच्याशी तोंडून जाणून घेऊ. मामा, नाव काय तुमचं? माझं नाव रामू चावरे. ही जी पाण्याची टाकी बांधलेली आहे, हाय हो, पाणीच नाही पियाला या टाकीमध्ये. ही केंद्र शासन आणि राज्य शासन 50% निधी, 50% म्हणजे 2.5 कोटी निधी मिळून ही टाकी 5 कोटीची बांधलेली आहे. ह्याच्यामध्ये बारूळ तळ्यामध्ये एक विहीर, पाईपलाईन आणि ही टाकी आणि पूर्ण गावाला पाईपलाईन, म्हणजे प्रत्येक घरामध्ये नळ, ही उद्दिष्ट शासनाचं होतं. पण ते इथल्या प्रतिनिधींना अडथळा आणून बंद केलेलं आहे किंवा भ्रष्टाचार करून कामाचा बट्ट्याबोळ केलेला आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? साहेब, आम्ही वाट बघाल्या कवा पाणी येते, किती दिवस झालं बंद पडलंय, आम्हाला कवा पाणी येते हेच आम्ही अपेक्षा करायला, बक्कळ वाट बघाल्या. पाणी कवा चालू होते, पाणी चालू झालं म्हणताना आमचं बरं होते. ती जुनी पाईपलाईन केलेली आहे जवळपास 2005ला. 65 लाख रुपयाचा निधी होता त्यावेळेस, आणि त्यावेळेसच ही योजना केलेली आहे. त्यावेळेस योजना थोडीफार चालू आहे, पण तिच्यामध्ये बी सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे. 2005च्या जे पाण्यासाठी निधी आला होता 65 ते 70 लाख रुपये, त्याच्यामध्ये पण भ्रष्टाचार झालेला आहे. पण आताच्या गोष्टीला आपण ही पाहूया. ही 5 कोटीची योजना जी होती ती आज बंद पडलेली आहे. मला वाटतं संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामधलं हे प्रकरण आहे आणि ती सगळं बट्टाबोळ करून, भ्रष्टाचार करून हे कामं बंद पाडलेली आहेत. लोकांना आज पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. आज सगळ्यांचं जीवन हे बोरवर अवलंबून आहे आणि ते बोर कधी बंद पडतील आणि एकदा बोर बंद पडल्यानंतर लोकांची काय अवस्था होते हे आपण जाणून घेऊया. साहेब, काही करा बरी, पाणी चालू करा. बघा आमच्या गावाला आमच्या ढोरं वासरं उपाशी मरालेत. पाणी अन्न होईना आले, म्हातारे सध्याची ग्रामपंचायत जी आहे ते लोक त्यांना प्रश्न का विचारत नाहीत? आता त्याला काय लोक काय भीतात, कोणी काही म्हणतात, म्हणजे दबाव असते. असं प्रत्येकाचं एकूण एकाशी नातं गोत असतं गावामधलं, त्याच्यामुळे त्याच्या दबावाखाली ते लोक काही बोलत नाही. पण यावेळेस बदल करतील का लोक? यावेळेस बदल करतील काय, लोकांचं सांगता येईना. या इकडे म्हणलं तर पळालेत तिकडं, सध्या आपल्या देखत सुद्धा पळालेत. म्हणजे लोकांना फक्त पैशाचं राजकारण पाहिजे, विकासाचं नाही पाहिजे. पैशाचं राजकारण पाहिजे, जिकडे पैसे आले तिकडे झालेत. म्हणजे आपल्याला विकास नाही पाहिजे, पाणीच पियाला नाही तर विकास कशाला? पाणीच पाहिजे. आता तर त्यांनी 1000-2000 जर वाटले तर लोकांची प्रतिक्रिया काय होईल? 1000-2000 वाटलं तरी पाणी आमचं बंदच पडते बघा. तर धन्यवाद. आपण आजचा विषय हा घेतला होता जलजीवन योजनेचा.
5 कोटीची निधी असूनही देखील काम अर्धवट राहिलेले आहे. अर्धवट म्हणजे चाराने बी काम झालेलं नाही, फक्त एक टाकी बांधून उभा केलेली आहे. त्याच्यामुळं आपली प्रतिक्रिया नोंदवा, कमेंट करा की आपल्याला काय वाटतं. जय जिजाऊ, जय शिवराय, नमस्कार.